नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवात करणार आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिकच्या पहिल्या चॅप्टरच्या वन शॉट रिव्हिजनला। ठीक आहे ना। तर यामध्ये आपण संपूर्ण थेरी, त्यानंतर सर्व फॉर्म्युलेज आणि त्यासोबतच इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स, प्रत्येक टाइपवर तुमचं एक न्यूमेरिकल मी थोडंसं घेऊन घेईल। ठीक आहे ना। चला मग सुरुवात करायचं। हो सर ठीक आहे, चला। पण त्या अगोदर बेटा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही हे आपलं लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आता सबस्क्राइब करून घ्या आपल्या YouTube चॅनल विनीत ट्युटोरियल्स आणि विनीत सरला, आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये तुम्हाला यापुढील सर्व जे पण काही वन शॉट रिव्हिजनचे लेक्चर असेल हे सर्व तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल। मग त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, विनीत ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये ऑल कोर्सेस वर क्लिक करून तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या कोर्सवर क्लिक करायचं आहे। मग तुम्ही म्हणाल की सर त्याची तर काहीतरी प्राइस आहे, ते तर फ्री नाहीये। अरे बाबांनो, मी तुम्हाला काय सांगतोय लक्ष द्या, त्या कोर्सवर तुम्हाला क्लिक करायचं आणि कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच एक फोल्डर दिसेल, क्रॅश कोर्स रिव्हिजन, जे फ्री ऑफ कॉस्ट मी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे। ठीक आहे ना। त्यावर तुम्ही जर क्लिक केलं ना, तर सर्वचे सर्व वन शॉट रिव्हिजनचे लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील। त्यासोबतच आपल्या फ्री नोट्स, फ्री फॉर्म्युला नोट्स आणि ही जी पण काही मी सॉल्व करणार आहे रिव्हिजनचे क्रॅश कोर्सची आपली नोट्स, ही सुद्धा तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी उपलब्ध होईल फ्री ऑफ कॉस्ट। आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला या टॉपिकवर अजून जास्त अभ्यास करायचा आहे, मग तुम्ही कोर्स सुद्धा परचेस करू शकता, ही पूर्ण तुमची इच्छा असेल। ठीक आहे, चला मग सुरुवात करायची। हो सर ठीक आहे, चलो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे पहिलं चॅप्टर होतं सिंपल लिफ्टिंग मशीन, मी IMP क्वेश्चन तुम्हाला सांगितले होते, तर यामध्ये आपण सर्व गोष्टी वन बाय वन डिस्कस करूया। ठीक आहे, चलो। तर बघा बेटा विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं जे चॅप्टर आहे हे 14 मार्कांचं आहे, बरोबर आहे। 14 मार्कांचा चॅप्टर आहे आणि 14 मार्कांच्या चॅप्टर सोबतच हे एक्स्ट्रा मार्क धरून 20 मार्कांपर्यंत जातं, म्हणजे 20 मार्क तुम्ही पहिल्या चॅप्टर मधून कव्हर करू शकता। मग काय करायचं, तर बघा थिअरीच्या नोट्स प्रॉपर तुम्हाला दिलेल्या आहे। तर बघा बेटा लक्ष द्या, तर सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये काय मेन काय, तर मेन आपण एकदम फास्ट घेऊन घेऊ, एकदम फास्ट घेऊन घेऊ, बरं चालेल ना? चालेल सर। तर बघा बेटा लक्ष द्या, आता मशीन, सिंपल मशीन हे तुम्हाला काही विचारलं जाणार नाहीये। ठीक आहे ना। मशीन म्हणजे काय, एखादी अशी डिव्हाइस की जी काय करते, जी पण काही अवेलेबल फॉर्म ऑफ एनर्जी असेल त्याचं रूपांतर करते युजफुल वर्क मध्ये। ठीक आहे ना। चला असो, तर हे तुम्हाला काही विचारलं जाणार नाहीये। हा, लोडची डेफिनेशन तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकते। म्हणजे लोड म्हणजे काय, वेट टू बी लिफ्टेड, जे वेट तुम्हाला लिफ्ट करायचं आहे ना त्याला आपण लोड असं म्हणतात। मग एफर्ट म्हणजे काय, तर लोड लिफ्ट करण्यासाठी, ऐका रे, लोड लिफ्ट करण्यासाठी जे पण काही आपल्याला फोर्स लावावा लागेल, बघा बेटा एखादा जो लोड आहे हा लोड उचलण्यासाठी, याला लिफ्ट करण्यासाठी जे एफर्ट, जो फोर्स मला लावावा लागेल त्या फोर्सला आपण काय म्हणतात बेटा, एफर्ट। म्हणजे फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड, म्हणजे आपल्याला लोड समजलं, एफर्ट समजलं। ठीक आहे ना। त्यानंतर आपण बघू बेटा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, ही व्हेरी IMP डेफिनेशन आहे। तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय, इट इज द रेशिओ ऑफ, हा रेशिओ बेटा कोणाकोणाचा, लोड आणि एफर्टचा, म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ लोड टू द एफर्ट, W/P, म्हणजे MA चा फॉर्म्युला काय झाला आपला, W/P बेटा। ठीक आहे, चला। त्यानंतर आपला आहे व्हेलॉसिटी रेशिओ। तर व्हेलॉसिटी रेशिओ म्हणजे काय बेटा, बघा लक्ष द्या, व्हेलॉसिटी रेशिओ म्हणजे काय आहे, हा पण एक प्रकारचा रेशिओ बेटा, हा सुद्धा एक प्रकारचा रेशिओ। मग कोणाकोणाचा रेशिओ आहे, तर इट इज द रेशिओ ऑफ डिस्टन्स मूव बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव बाय लोड, म्हणजे एफर्ट किती डिस्टन्स मूव करतंय हे लिहायचं वरती आणि लोड किती डिस्टन्स मूव करतंय हे लिहायचं खालती। मग याला म्हणता आपण y, याला म्हणता आपण x। तर व्हेलॉसिटी रेशिओचा फॉर्म्युला झाला आपला y/x। तर तुम्ही म्हणशाल की सर एवढं फास्ट का बरं सांगताय, बेटा मी शिकवत नाहीये, ही आपली रिव्हिजन चालू आहे बेटा, ऐकतं का लक्षात तुम्हाला? चला ठीक आहे ना, ही आपली रिव्हिजन मध्ये म्हणून तुम्हाला मी थोडं फास्ट सांगतो बेटा। ज्यावेळेस मी हे प्रॉपर शिकवलेलं आहे ना, ते एकदम स्लो, छान, सुंदर असं शिकवलंय, पण आता वेळ नाही आपल्याकडे। ठीक आहे, चला। तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशिओ या दोन डेफिनेशन तुम्हाला पाठ करायच्या बेटा। त्यानंतर पुढे तुमचं आहे इनपुट आउटपुट, हे थोडं राहू द्या कारण एवढं IMP नाहीये, पण आलं तर तुम्हाला थोडंसं वाचून जावं लागेल। या संपूर्ण थेरीच्या नोट्स मी टाकलेल्या बेटा, काही काळजी करू नका, आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, पैसे लागणार नाहीये। विद्यार्थ्यांनो कमेंट करू नका, आता जा डाउनलोड करा ऍप्लिकेशन। ठीक आहे, चलो। तर बघा बेटा लक्ष द्या, इफिशियन्सी म्हणजे काय, तर इफिशियन्सी हा रेशिओ बेटा कोणाकोणाचा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशिओचा। बघा इफिशियन्सी हा का, इट इज द रेशिओ ऑफ मेकॅनिकल ऍडव्हान्टेज टू द व्हेलॉसिटी रेशिओ, किंवा याची अजून एक डेफिनेशन बेटा,
इट इज अ रेशिओ ऑफ आउटपुट टू द इनपुट. आउटपुट टू द इनपुट म्हणजे जर समजा तुम्हाला परीक्षेत विचारलं गेलं की डिफाईन इफिशियन्सी, मग काय लिहाल? मस्तपैकी इफिशियन्सी नाव टाकशाल, खाली अंडरलाईन करशाल. पेपर कसा लिहावा, आउट ऑफ मार्क कसे पाडायचे, पैकीच्या पैकी मार्क कसे पाडायचे, याबद्दल सुद्धा एक सुंदर असा व्हिडिओ मी युट्यूबवर बनवलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा, चेक करा. पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवावे, पेपर कसा लिहावा, याबद्दल सुद्धा सुंदर असा व्हिडिओ मी बनवलेला आहे. एकदा नक्की पाहून जा. ठीक आहे, चला. तर बघा बेटा, इफिशियन्सी नाव टाकायचं, मला एक डॉट करून लिहायचं. इट इज डिफाईन ॲज द रेशिओ ऑफ आउटपुट टू द इनपुट. ठीक आहे, लगेच खालती दुसरा डॉट लिहायचा, परत लिहायचं. इट इज द रेशिओ ऑफ मेकॅनिकल ऍडव्हान्टेज टू द वेलॉसिटी रेशिओ. मग हे दोघी तिघी फॉर्म्युले लिहून टाकायचे, विषय क्लोज. तेव्हा तुम्हाला मिळेल बेटा 1 किंवा 2 मार्क. तेव्हा तुम्हाला मिळेल 1 किंवा 2 मार्क बेटा. ठीक आहे ना. तर इफिशियन्सी डेफिनेशन सुद्धा IMP आहे. मग आयडियल मशीन तुम्हाला माहिती, ज्या मशीनची इफिशियन्सी 100% आहे, जे त्यामध्ये फ्रिक्शन राहत नाही, त्याला आयडियल मशीन म्हणतात. मग आयडियल एफर्ट, आयडियल लोड, हे तुम्ही थोडंसं वाचून जा बेटा. ठीक आहे ना, हे थोडंसं तुम्ही वाचून जा बेटा, कारण याचे फॉर्म्युले तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागतील. आणि एखाद्या वेळेस विचारलं पण जाऊ शकतं की आयडियल लोड म्हणजे काय, की लोड म्हणजे काय, सिंपलची गोष्ट बेटा. जो लोड लिफ्ट करताना फ्रिक्शन अपसेंट राहतं त्याला म्हणतात आयडियल लोड. आणि आयडियल एफर्ट म्हणजे काय, बघा एखाद्या लोडला आपल्याला लिफ्ट करायचं आहे, मग त्या ठिकाणी जो फोर्स लावा लागतो, आणि फोर्स लावताना जर फ्रिक्शन 0 असेल तर त्याला म्हणतात आपण आयडियल एफर्ट. ठीक आहे. तर नंतर हे दोघांचे फॉर्म्युले. आणि हा सर्वात महत्वाचा म्हणजे लॉ ऑफ मशीन. जर तुम्हाला आलं स्टेट लॉ ऑफ मशीन तर काय करायचं रे भाऊ, लक्ष द्या बेटा. लॉ ऑफ मशीन मध्ये एकदम छान सुंदर लिहायचं. द रिलेशन बिटवीन लोड लिफ्टेड अँड एफर्ट अप्लाइड. द रिलेशन बिटवीन लोड लिफ्टेड अँड एफर्ट अप्लाइड म्हणजे लोड आणि एफर्ट या दोघांमधलं जे रिलेशन आहे ना, हे कोण सांगतं आपल्याला, लॉ ऑफ मशीन सांगतं. तर ते काय बेटा, आपला फॉर्म्युला काय रे, P = mw + c. P = mw + c. ही डायग्राम तुम्हाला काढावं लागेल बेटा. म्हणजे या ठिकाणी असतं एफर्ट, या ठिकाणी असतं आपलं लोड. ही डायग्राम तुम्हाला काढावं लागेल. आणि इथून तेवढं डिस्टन्स जे असतं ते असतं बेटा आपलं C म्हणजे वाय इंटरसेप्ट. आणि या प्रत्येकाचा मिनिंग तुम्हाला लिहावं लागेल. बघा, पहिले हे वाक्य, नंतर हा फॉर्म्युला, डायग्राम आणि सर्वांची मिनिंग. P म्हणजे काय, एफर्ट. M म्हणजे काय, स्लोप. नंतर W म्हणजे काय, लोड. C म्हणजे काय, वाय इंटरसेप्ट. ते सर्व तुम्हाला लिहावं लागेल बेटा. तेव्हा तुम्हाला पुढे 2 मार्क मिळणार आहे. ठीक आहे ना. चला पुढे लक्ष द्या बेटा. त्यानंतर बघा, हे तर झालं आपलं. तर एवढीच थेरी तुमची थोडी महत्वाची आहे. ठीक आहे ना. चला त्यानंतर बघा, हे जे ग्राफ वगैरे आहे ते पहिले यायचे. आता पण आलं तर येऊ शकता, आलं तर ठीक, नाही तर मग जाऊ द्या. आणि हा मॅक्सिमम इफिशियन्सी. बघा बेटा, आपण शिकलो होतो साधी इफिशियन्सी. मला सांगा बेटा, साधी इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता? साध्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता सर? MA/VR into 100. MA/VR into 100 हा होता साध्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला. मग जर मॅक्सिमम इफिशियन्सी विचारली तर फॉर्म्युला काय? मॅक्सिमम इफिशियन्सी. तर यासाठी फॉर्म्युला येतो बेटा मॅक्सिमम MA/VR into 100. सोपं आहे ना. बघा, साधी इफिशियन्सी म्हणजे MA/VR into 100 आणि मॅक्सिमम इफिशियन्सी म्हणजे मॅक्सिमम MA/VR into 100. म्हणजे मॅक्सिमम इफिशियन्सी असेल तर MA च्या ऐवजी का वापरायचं, मॅक्सिमम MA वापरायचं बेटा. बस सिंपल. ठीक आहे ना. चला असो. तर अशा पद्धतीने मॅक्सिमम इफिशियन्सी झालं आपलं. रिव्हर्सिबल मशीन तुम्हाला सांगितलं होतं, ज्या मशीनची इफिशियन्सी 50% जास्त असते त्याला रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. आणि ज्या मशीनची इफिशियन्सी 50% कमी असेल त्याला इरिव्हर्सिबल मशीन असं म्हणतात. आणि हा इरिव्हर्सिबल मशीनलाच सेल्फ लॉकिंग मशीन सुद्धा आपण म्हणत असतो. ठीक आहे ना. ओके सर, ठीक आहे सर, समजलं सर. ओके बेटा, चल पुढे जाऊया. चला, तर एवढी झाली तुमची थेरी. बस एवढंच करायचं आहे. पहिल्या चॅप्टरची थेरी खल्लास. सर्व नोट्स मध्ये दिलेले आहे बेटा. एकदम बारक्या बुरक्या नोट्स आहे, मस्त नोट्स आहे. वाचून चाललेला पेपर एकदम छान जाईल. त्यानंतर बघा बेटा, पहिल्या चॅप्टरचे जे पण काही फॉर्म्युले आहे याच्यावर एकदा नजर मारून घेऊ. चला बोला. VR चा फॉर्म्युला काय असतो? Y/X. ठीक आहे ना. चला त्यानंतर इनपुटचा फॉर्म्युला P × Y, आउटपुटचा फॉर्म्युला W × X, इफिशियन्सीचा फॉर्म्युला इफिशियन्सी MA/VR into 100. आणि हा एक फॉर्म्युला तुमचा राहिला MA चा. तर MA चा फॉर्म्युला तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. तर MA = W/P हा फॉर्म्युला याच्यात अपडेट करून घ्या बेटा. बस ठीक आहे. चला असो. त्यानंतर इफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती MA/VR into 100. त्यानंतर आयडियल मशीन साठी बघा बेटा, बऱ्याचशा वेळेस आयडियल मशीन म्हणजे काय आणि त्यासाठी लागणाऱ्या कंडिशन कोणत्या हे विचारलं जातं. तर आयडियल कंडिशनसाठी MA ची व्हॅल्यू VR एवढी असते, आउटपुट इनपुट एवढं असतं आणि इफिशियन्सी 100% असते. त्यानंतर PI म्हणजे आयडियल लोड. तर PI चा फॉर्म्युला W/VR.
WI म्हणजे काय, आयडियल लोड. याचा फॉर्म्युला असतो P इंटू VR. आणि PF म्हणजे काय बेटा, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. PF म्हणजे काय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. तर PF चा फॉर्म्युला असतो P मायनस PI. आणि त्यासोबतच WF म्हणजे काय, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. त्याचा फॉर्म्युला असतो WI मायनस W बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर हे झालं तुमचं. नंतर अजून काही लॉ ऑफ मशीनचे फॉर्म्युले तुम्हाला सर्वांना माहिती आहे. माहिती का रे? हो सर माहिती सर. काय फॉर्म्युला लॉ ऑफ मशीनचा? P इज इक्वल टू MW प्लस C. नंतर बघा बेटा, मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला मॅक्सिमम MA अपॉन VR इंटू 100. हे पण झालं. सिंपल लिफ्टिंग मशीन बघा बेटा, आता हे तर सर्व झालं. आता यापुढे सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय, वेगवेगळे ज्या मशीन आपल्या 7 ते 8 प्रकारच्या, त्या मशीनचे सुद्धा काही VR चे फॉर्म्युले बेटा. तर हे VR चे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करून जावं लागेल बेटा. एवढं पाठ करून जा, तुम्हाला सांगतो बेटा, तुमचे 4 मार्क फिक्स आहे, डायरेक्ट फिक्स. फक्त फॉर्म्युले पाठ करून जा. तर बघा, इन्क्लाइंड प्लेन असेल तर आपला फॉर्म्युला L/H ही जनरली येत नाही. आलं तर करून जावं रे भाऊ, नाही तुम्ही म्हणशाल की सरांनी सांगितलं होतं येत नाही भाऊ असं. ठीक आहे, तर वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला 1/sin θ किंवा वेलॉसिटी रेशो इक्वल टू L/H. सिंपल ऍक्सिल अँड व्हील, तर याच्यासाठी फॉर्म्युला असतो कॅपिटल D अपॉन स्मॉल d. तर बेटा कधीही लक्ष ठेवा, वेलॉसिटी रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये वरती कधी एफर्ट व्हीलचा डायमीटर असतो आणि खाली कधी लोड ऍक्सलचा डायमीटर असतो. वरती एफर्ट व्हीलचा डायमीटर ज्याच्यावर आपण एफर्ट लावतोय, आणि खालती लोड व्हीलचा डायमीटर ज्याच्यावर आपण लोड अटॅच केलेला आहे बेटा. ठीक आहे, चला असो. डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हील हे IMP बेटा, हे व्हेरी IMP. डिफरन्शियल ऍक्सिल अँड व्हील IMP बेटा. त्याचा फॉर्म्युला 2D अपॉन D1 मायनस D2. तर वरचा वाला D कोणाचा असेल, एफर्टचा. मी तुम्हाला सांगितलं होतं वरती कधी एफर्टचा डायमीटर असतो, खालती कधी लोडचे डायमीटर असतात. तर वरचा जो D आहे ना, तो D काय आपला डायमीटर ऑफ एफर्ट व्हील, आणि खाली जे D1 D2 तुम्हाला दिलेले आहे बेटा, हे तुमचे काय, जे आपले ऍक्सिल आहे ना, या ऍक्सिलचा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला दोरी बिरी दिली असेल, दोरीची जाडी, दोरीची थिकनेस दिली असेल, तर थिकनेस ऍड करून टाकायची, बस विषय क्लोज. वॉर्म अँड वॉर्म व्हील त्याचा फॉर्म्युला बेटा RT अपॉन NR किंवा LT अपॉन NR. R म्हणजे काय, रेडियस ऑफ एफर्ट व्हील, आणि L म्हणजे काय, लेंथ ऑफ हँडल बेटा. ठीक आहे ना. N म्हणजे काय, नंबर ऑफ थ्रेड्स इन वॉर्म. तर हे बेटा तुम्हाला पाठ करून जायचे, तुम्हाला हे पाठ करावंच लागेल, त्याच्याशिवाय काही इलाज नाही रे भाऊ. ठीक आहे, चलो. तर त्यानंतर बेटा वॉर्म गिअर पुली ब्लॉक, त्याचा फॉर्म्युला 2RT अपॉन NR. सर्व फॉर्म्युले, त्यानंतर प्रत्येकाची मिनिंग काय आहे हे सर्व तुम्हाला मी या नोट्स मध्ये दिलेले बेटा. एकदा वाचून झाले 20 मार्क, पहिल्या चॅप्टरचे 20 मार्क तुमचे कन्फर्म होऊ शकता बेटा, जर तुम्ही प्रॉपर करून गेले तर. ठीक आहे ना. चला, त्यानंतर बेटा सिंगल परचेस स्क्रॅप विंच, डबल परचेस स्क्रॅप विंच. याच्यामध्ये एकदम साधा आणि एकदम सोपा बेटा. वरती कधी लिहायचं बघा बेटा, वरती कधी एफर्ट व्हीलचा डायमीटर लिहायचा, खालती कधी लोड ऍक्सलचा डायमीटर लिहायचा. वरती कधीही तुमचे बघा बेटा, वरती कधी तुमचे स्परचे टीथ लिहायचे, खालती कधी तुमचे पिनियनचे टीथ लिहायचे. म्हणजे बघा, स्पर म्हणजे असा मोठा गिअर असतो, पिनियन म्हणजे छोटा गिअर असतो. स्पर म्हणजे मोठा गिअर आणि पिनियन म्हणजे छोटा गिअर. तर स्परचे जे आपले गिअर असतात ना, नंबर ऑफ टीथ, जे पण काय टीथ असतात ते लिहायचे वरती, आणि पिनियनचे लिहायचे खालती. ठीक आहे, तर डबल परचेस स्क्रॅप विंच साठी फॉर्म्युला आहे. त्यानंतर तुमचं सिंपल स्क्रू जॅक, व्हेरी IMP बेटा, व्हेरी IMP. तर स्क्रू जॅकचा फॉर्म्युला आहे 2πr अपॉन पिच, किंवा दुसरा फॉर्म्युला 2πL अपॉन पिच. 2πr, R म्हणजे काय बेटा, रेडियस ऑफ एफर्ट व्हील, L म्हणजे काय, लेंथ ऑफ हँडल, आणि हा जो छोटा पी आहे बेटा, याला पिच म्हणतात बेटा. याला आपण काय म्हणतात, पिच. याला आपण काय म्हणतात बेटा, पिच. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने हे तुमचे फॉर्म्युले झाले. आता आपण जाऊया याच्या पुढे 9व 11व 12व, बापरे भरपूर मशीन आहे अजून. ठीक आहे, चला. तर वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक ही सुद्धा व्हेरी IMP मशीन बेटा. वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक, याचा सुद्धा फॉर्म्युला आहे 2D अपॉन कॅपिटल D मायनस स्मॉल d. 2D अपॉन कॅपिटल D मायनस स्मॉल d. परत तेच, वरचा म्हणजे फडचा असतो, खालचा म्हणजे लोडचा असतो. मला सर्वांना माहिती बेटा. ठीक आहे ना, सांगितलं तुम्हाला मी. किंवा अजून एक फॉर्म्युला असतो 2 इंटू T1 अपॉन T1 मायनस T2. तर बघा बेटा, जे इम्पॉर्टंट मशीन्स आहे हे तुम्हाला मी सांगितलेले आहे, त्याचे फॉर्म्युले पाठ करूनच आपण इतर सुद्धा पाठ करून जा. कसं आहे माहिती आहे का, टेन्शन नाही घ्यायचं. 20 मार्क कन्फर्म करायचे आपल्याला. फक्त काय, वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आणि जर तुमचं न्यूमेरिकल जरी चुकलं, ठीक आहे, आणि तुम्ही वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला बरोबर टाकला असेल, तर तुम्हाला स्टेपचे मार्क मिळतात बेटा त्या ठिकाणी. ठीक आहे, चला. त्यानंतर गिअर पुली ब्लॉकचा फॉर्म्युला परत तेच आहे, कॅपिटल D अपॉन स्मॉल d इंटू NS अपॉन NP. तुम्हाला सांगितलं होतं NS म्हणजे काय असतो बेटा आपला, NS म्हणजे काय, नंबर ऑफ टीथ ऑन स्पर बेटा. वरती कधी स्परची लिहायचे, खाली कधी पिनियनची लिहायची. हे कायम लक्षात ठेवा, असं कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 2 शीव पुली ब्लॉक आणि 3 शीव पुली ब्लॉक. एकदम सोपं आहे बेटा, एकदम सोपं. याच्यापेक्षा सोपं आलंच नाही. जर तुम्हाला जर हे आलं ना बेटा, 2 शीव पुली ब्लॉक आणि 3 शीव पुली ब्लॉक, तर बेटा तुमच्यासाठी की लकी कोणीच नसेल. का, कारण 2 शीव पुली ब्लॉक आलं की डायरेक्ट डोळे झाकून वेलॉसिटी रेशो लिहायचा 4. 3 शीव पुली ब्लॉक आलं की वेलॉसिटी रेशो किती लिहायचा, 6.
येते का लक्षात बेटा तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? म्हणजे बघा बेटा, जर न्यूमेरिकल मध्ये तर तुम्हाला 2 शिव पुली ब्लॉक दिला असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आणि काही नाही, डायरेक्ट लिहायचं व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 4. 3 शिव पुली ब्लॉक असेल तर डायरेक्ट लिहायचं व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 6. डोक्याला ताण घ्यायचं नाही. आलं बेटा लक्षात? चला, काही युनिट कन्व्हर्जन आहे. युनिट कन्व्हर्जन तुम्हाला बघा बेटा बऱ्याचशा वेळेस काय होतं की तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये काही लोड न्यूटन मध्ये दिले असतात, काही लोड किलो न्यूटन मध्ये दिलेले असतात. मग तुम्हाला शफलिंग करावी लागते, तुम्हाला कन्व्हर्जन करावं लागतं. तर सर्व इम्पॉर्टंट कन्व्हर्जन या ठिकाणी मी तुम्हाला देऊन दिलेले बेटा, म्हणजे तुम्हाला त्रास व्हायला नको. बघा बेटा सर्व काही साधं सोपं सिंपल तुम्हाला सर्व काही देऊन दिलेलं आहे. फक्त याचा प्रॉपर अभ्यास करा बेटा. ठीक आहे? बघा, मीटरचं MM करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं आणि MM चं मीटर करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. सेम तसंच मीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर 10⁻² ने मल्टिप्लाय करा आणि सेंटीमीटरचं मीटर करायचं असेल तर 10⁻² ने मल्टिप्लाय करा. सेम तसंच किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आणि न्यूटनचं किलो न्यूटन करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. इथे मी सर्व दिलेलं आहे. न्यूटनचं रूपांतर कसं करता? किलो न्यूटन, मेगा न्यूटन, गिगा न्यूटन सांगितलं. बघा, किलो न्यूटनचं न्यूटन करायचं तर 10⁻³, मेगा न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर 10⁻⁶, गिगा न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर 10⁻⁹. आणि उलट न्यूटनचं किलो न्यूटन करायचं असेल तर 10⁻³ न्यूटनचं मेगा न्यूटन करायचं असेल तर 10⁻⁶ आणि न्यूटनचं गिगा न्यूटन करायचं असेल तर 10⁻⁹. हे जनरली लागत नाही, हे तुम्हाला सर्वात जास्त लागत असतं बेटा. ठीक आहे ना? तर आय होप सो तुम्हाला सर्व बेसिक्स वगैरे सर्व काही समजलं असेल. तर आपण आता सॉल्व्ह करूया थोडे न्यूमरिकल. ठीक आहे ना? ठीक आहे सर, चला सर नक्की सर. बघा बेटा, टाइमपास आपल्याला करायचाच नाही, धडाधड न्यूमरिकल सॉल्व्ह करून मोकळं व्हायचं आपल्याला. चला लक्ष द्या बेटा. आता काय सांगतोय न्यूमरिकल तर मी इथे लिहून घेतो बेटा गिव्हन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला कॉन्सेप्ट तोच आहे की कधीही न्यूमरिकल वाचलं ना की पहिले आपण काय लिहितो बेटा? गिव्हन. पहिले आपण काय लिहितो? गिव्हन लिहितो. ठीक आहे ना? चला पुढे. तर गिव्हन आणि नंतर आपण लिहितो टू फाइंड आणि त्यानंतर लिहितो बेटा आपण सोल्युशन. कॅल्सी वगैरे काढून ठेवा बेटा, विदाउट कॅल्सी पॉसिबलच नाहीये. आणि ज्याला कॅल्सी चालवता येत नाही बेटा तर लक्ष देऊन घ्या, खूप त्रास होणार आहे बरं तुम्हाला. चला असो बघा, न्यूमेरिकल काय सांगताय? इन अ सिंपल लिफ्टिंग मशीन, एक सिंपल लिफ्टिंग मशीन आहे, अ लोड ऑफ 1400 न्यूटन. लोड दिला बेटा तुम्हाला 1400 न्यूटन. लोड आहे का? लोड म्हणजे डब्ल्यू. बोला माझ्या मागे बोलायचं. लोड म्हणजे डब्ल्यू, लोड म्हणजे डब्ल्यू, लोड म्हणजे डब्ल्यू. तर डब्ल्यूची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1400 न्यूटन. डब्ल्यू इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे 1400 न्यूटन. त्यानंतर बघा बेटा, इज लिफ्टेड बाय 50 न्यूटन एफर्ट. म्हणजे या 1400 न्यूटनच्या लोडला आपण उचललं. कितीचा एफर्ट लावून? 50 न्यूटनचा एफर्ट लावून. म्हणजे एफर्ट तुम्हाला दिला आहे 50 न्यूटन. ते एफर्ट म्हणजे पी असतं बेटा. एफर्ट म्हणजे पी. बोला. एफर्ट म्हणजे पी. एफर्ट म्हणजे पी. 50 न्यूटन दिला तुम्हाला एफर्ट. वाईल लोड मूव्स अप, म्हणजे लोड मूव्ह झाला बेटा. मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा, कधी लक्षात ठेवा, लोड मूव्स असेल तर याला डिनोट करायचं एक्स ने. एफर्ट मूव्ह होत असेल तर याला डिनोट करायचं बेटा वाय ने. हे लक्षात ठेवा बेटा. लोड मूव्ह होत असेल तर एक्स ने. वाईल लोड मूव्स अप बाय 0.2 मीटर, म्हणजे लोड मूव्ह झाला 0.2 मीटरने. लोड मूव्हला आपण काय म्हणतो? एक्स. 0.2 मीटर. आणि द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ एफर्ट मूव्स बाय 6 मीटर, म्हणजे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ एफर्ट, ज्या ठिकाणी एफर्ट पडतोय तो एफर्ट काय करतोय? मूव्ह होतोय. कितीने? 6 मीटरने. म्हणजे वाय दिला बेटा तुम्हाला 6 मीटर. त्यानंतर बघा बेटा, फाइंड एमए. काय फाइंड आउट करायचं? एमए फाइंड आउट करायचं. सर्वात आधी आपल्याला काय फाइंड आउट करायचं? एमए. एमए म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज रे भाऊ. ठीक आहे ना सर? एमए फाइंड आउट करायचंय. ओके सर. नंतर व्हीआर फाइंड आउट करायचंय. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही हे बी करून टाकू. त्यानंतर इफिशियन्सी. अरे वा, इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट म्हणजे पी आय तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे. चला डन बेटा, एवढं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. डन. ओके सर, समजलं सर आम्हाला. चला पुढे. दोघी न्यूटन मध्ये का हो कन्व्हर्जन करायची गरज नाही. दोघी मीटर मध्ये का हो कन्व्हर्जन करायची गरज नाही. कन्व्हर्जन केव्हा करावं लागतं? ज्यावेळेस एक मीटर मध्ये असेल, दुसरा MM मध्ये असेल, किंवा एक किलो न्यूटन मध्ये असेल, दुसरा न्यूटन मध्ये असेल, त्यावेळेस कन्व्हर्जनची गरज पडते. पण या ठिकाणी सर्व काही एकदम मस्त आहे. चला चाल द्या बेटा. सर्वात पहिले तुम्हाला एमए काढायचा आहे का? मग एमएचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे बेटा. बोला. एमएचा फॉर्म्युला काय असतो? W/P असतो. ठीक आहे. चला, तर एमए इज इक्वल टू W/P. तर एमए दिलेला बेटा तुम्हाला 1400 न्यूटन आणि पी तुम्हाला दिलेला बेटा 50 न्यूटन. तर किती आलं? बोला. 1400 डिवायडेड बाय 50. तर माझं उत्तर आलं बेटा 28.
माझा एम ए आलेला आहे 28, मग असं एम ए नाव टाकायचं इज इक्वल टू लिहायचं 28. याला युनिट नसतं बेटा, एम ए ला युनिट नसतं, व्ही आर ला युनिट नसतं, लक्षात ठेवा कायम. एम ए आणि व्ही आर ला युनिट नसतं. ठीक आहे, चला एम ए आला बेटा आपला 28, 28. आता व्ही आर काढून घेऊ, व्ही आर. चला व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आपण काय शिकलो होतो, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव्ह बाय लोड, म्हणजे व्ही आर इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. व्ही आर इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. बोला रे बोला, व्ही आर इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. तर वाय किती होता बेटा आपल्याकडे 6 आणि एक्स किती होता बेटा आपल्याकडे 0.2. चला 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 करा 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 6 डिवाइड बाय 0.2 किती आला बेटा 30. तर व्ही आर आपला आलेला आहे 30. व्ही आर आपला आलेला आहे 30 बेटा. ठीक आहे, चला चला एम ए झालं, व्ही आर झालं, एम ए झालं, व्ही आर झालं, एम ए झालं, व्ही आर झालं. 2 मार्क आपल्याला मिळालेले आहे. आता तिसरा मार्क मिळवण्यासाठी आपल्याला इफिशियन्सी कॅल्क्युलेट करावं लागेल. चला मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो बेटा, बोला बोला बोला, एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. एम ए अपॉन व्ही आर इंटू 100 बेटा, हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. बोला इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. ठीक आहे, थोडं फास्ट घेतोय बेटा, कारण रेग्युलरला मी थोडं स्लो घेतलेलं, एकदम छान छान सुंदर सुंदर घेतलं होतं, पण ठीक आहे आता असो. तर एम ए किती बेटा, एम ए एम ए एम ए एम ए आला बेटा आपला 28. व्ही आर किती बेटा आपल्याकडे, व्ही आर आला आपल्याकडे 30 मल्टिप्लाय बाय 100. तर बेटा हे टाकताना थोडं व्यवस्थित टाका. बघा मी कसं टाकतो, 28 डिवायडेड बाय 30 बरोबर आहे, इज इक्वल टू दाबून घेतो आणि मल्टिप्लाय बाय 100 करतो. तर माझं उत्तर आलं बेटा 93.33. म्हणजे माझी जी इफिशियन्सी आलेली आहे ही आलेली बेटा 93.33%, 93.33% ही झाली माझी इफिशियन्सी. आला रे बो, इफिशियन्सी आली. 3 मार्क मला मिळालेले आहे. आता चौथा मार्क म्हणजे मला पी आय काढायचं बेटा. काय काढायचं मला, पी आय पी आय पी आय पी आय. चला तर पी आयचा फॉर्म्युला बेटा डब्ल्यू अपॉन व्ही आर. आता हे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे रे भाऊ. बघ बेटा फॉर्म्युले पाठ असेल ना तर विषय क्लोज आहे. फॉर्म्युलांवर आधारित हे चॅप्टर आहे, तर एकदम साधं सिंपल सुंदर असं हे चॅप्टर आहे बेटा. डब्ल्यू अपॉन व्ही आर. तर डब्ल्यू किती आहे, डब्ल्यू किती आहे, डब्ल्यू आहे 1400 रे भाऊ. अरे वा अरे वा. आणि व्ही आर किती आहे, व्ही आर आपण आता काढला होता भाऊ, 30 आला होता तो, 30 आला होता, 30 आला होता. चला काढा काढा काढा. 1400 डिवायडेड बाय 30. माझं उत्तर आलंय 46.66. 46.66 न्यूटन. आयडियल एफर्टला युनिट असतं बेटा न्यूटन. 46.66. तर अशा पद्धतीने आपलं हे न्यूमेरिकल झालेलं आहे. किती साधा सोपं सिंपल असं न्यूमेरिकल होतं बेटा आपलं. ठीक आहे, चला तर समजलं असेल तुम्हाला, तर आपण जाऊया पुढे. टाइमपास करायला वेळच नाही आपल्याकडे. चला पुढचं घ्या, न्यूमेरिकल घ्या. पास मस्त मस्त आहे, सुंदर सुंदर आहे, तुम्हाला लय आवडेल. हा गिवन, त्यानंतर 2 फाइंड, आणि त्यानंतर बेटा आपलं सुंदर असं सोल्युशन सोल्युशन सोल्युशन. ठीक आहे ना, ठीक आहे सर, डन. पुढे बघा न्यूमेरिकल काय सांगतं बेटा. सर्टन मशीन हॅज अ लॉ. लॉ ऑफ मशीनवर तुम्हाला बोललो होतो बेटा मी की लॉ ऑफ मशीनवर एक न्यूमेरिकल तुम्हाला येणार म्हणजे येणारच. तर मी लॉ ऑफ मशीनवर घेतो बेटा. लॉ ऑफ मशीनवर मी 2 न्यूमेरिकल घेतले, एक सोपं एक कठीण. अरे कठीण काहीच नसतं बेटा, सर्व सोपं आहे आपल्यासाठी. पुढे बघा बेटा, एक सर्टन मशीन आहे ज्याचा लॉ तुम्हाला दिलेला आहे, P इज इक्वल टू 0. काय रे 0.025 W प्लस पीस. ठीक आहे, तर हे तुम्हाला दिलं बेटा लॉ ऑफ मशीन, हे तुम्हाला दिले लॉ ऑफ मशीन. ठीक आहे ना. पुढे व्ही आर दिला बेटा 60. वेलॉसिटी रेशो तुम्हाला दिलेला आहे 60. पुढे कॅल्क्युलेट इट्स इफिशियन्सी. इफिशियन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे ऍट अ लोड ऑफ 1 किलोन्यूटन. लोड दिला बेटा, लोड म्हणजे डब्ल्यू असं तुम्हाला सांगितलं होतं. मी सांगितलं होतं का, हो सर सांगितलं होतं सर आमले. ठीक आहे बेटा, तर सर बघा तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी लॉ ऑफ मशीनचं युनिट तुम्हाला दिलं बेटा न्यूटन. बघा लॉ ऑफ मशीनचं युनिट तुम्हाला दिलेलं आहे न्यूटन, आणि हा जो लोड तुम्हाला दिलेला आहे या लोडचं युनिट तुम्हाला दिलेलं आहे किलो न्यूटन. म्हणजे तुम्हाला समजलं असेल कन्व्हर्जन तर करावं लागेल गो. चला तर कन्व्हर्जन आपण करून घेऊ. किलो न्यूटनचं रूपांतर न्यूटन मध्ये आपण करून घेऊ. ठीक आहे ना. चला सर 1 × 10⁻³ न्यूटन. किंवा बघा किलो न्यूटनचं न्यूटन करायचं असेल तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं, किंवा तुम्ही डायरेक्टली याला असं पण लिहू शकता 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन असतं. 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन असतं, असं पण तुम्ही याला लिहू शकता. तुमची इच्छा बेटा, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लिहू शकता, नो प्रॉब्लेम बेटा, काही हरकत नाही. 1 किलो न्यूटन म्हणजेच 1000 न्यूटन. फक्त काय करायचं, 1 किलो न्यूटन का 1 वर 3 शून्य ठेवून द्यायचे. 10⁻³ का
मग 3 शून्य ठेवून द्यायचे, विषय क्लोज. ठीक आहे, ओके सर, डन सर, समजलं सर. पुढे चाललंय बेटा. तर सर्वात पहिले मी एक काम करतो. बघा बेटा, तुम्ही मला सांगा P इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, 0.025W प्लस 20. जर मी एक काम केलं, या W ची व्हॅल्यू जर मी इथे घुसडून दिली, या W ची व्हॅल्यू मी जर इथे घुसडून दिली, तर मला P ची व्हॅल्यू मिळून जाईल का? मला P ची व्हॅल्यू मिळून जाईल का? हो सर, मिळून जाईल सर. चला टाका बेटा, या W ची व्हॅल्यू मी या P च्या रिलेशन मध्ये टाकतो. चला, तर P इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला, 0.025W प्लस 20 दिलं होतं, बरोबर ना? तर मी काय करतो, या W च्या ऐवजी W ची व्हॅल्यू टाकून देतो. मग P इज इक्वल टू 0.025 इंटू W किती बेटा, W आहे 1000 प्लस 20. किती आलं असंच्या असं टाकायचं कॅल्सीमध्ये, डोक्याला दान घ्यायचं. आणि हो चला, कसं टाकतो मी, ब्रॅकेटनी ब्रुकेटनी 0.025 इंटू 1000 प्लस 20. तर माझं उत्तर आलं बेटा 45 न्यूटन. माझं उत्तर आलं बेटा 45 न्यूटन. चला, P आला का? हो सर, आला सर. ओके बेटा, डन 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 डन. चला, P आला. आता मला सांग, P आहे, W आहे, P आहे, W आहे. MA चा फॉर्म्युला माहिती का? MA चा फॉर्म्युला माहिती का? W/P. चला, MA चा फॉर्म्युला टाकून द्या बेटा. MA इज इक्वल टू, अरे हे काय होतंय, ठीक आहे, अरे यार 2 मिनिटं बघता. चला, MA चा फॉर्म्युला काय असतो, W/P असतो. बोला बेटा, W किती आला बेटा? W त्यांनी दिला होता 1000 आणि P आपण काढला होता सुंदर 45. किती आला बेटा, करा बरं. तर माझं उत्तर आलं बेटा 22.22. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 22.22 आला रे, आला MA आला. चला, तर अशा पद्धतीने आपला MA आलेला बेटा. चला, MA आहे आणि VR त्यांनी आपला न्यूमरिकल मध्येच दिला होता. बघा बेटा, VR त्यांनी न्यूमरिकल मध्येच दिला होता. मग आपण इफिशियन्सी काढू शकतो का? हो सर, काढू शकतो, एकदम इझी सर आमच्यासाठी. चला, कशी काढता बेटा इफिशियन्सी? तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA/VR इंटू 100. चला, MA चा फॉर्म्युला का? MA किती आला बेटा? 22.22. बघा, आपण आताच काढला ना MA, 22.22. आणि VR किती आला बेटा? VR त्यांनी 60 दिलाय भाऊ, चालतंय, मल्टिप्लाय बाय 100. करा रे भो, 22.22. हा, माझं उत्तर आलं बेटा 37.03. खूपच कमी आली रे, 37.03. परत साईन. तर हे झालं बेटा माझा आन्सर. आय होप सो तुम्हाला हे सर्व न्यूमरिकल्स तुम्हाला क्लिअर वगैरे झाले असावे, क्लिअर झाले असावे. ठीक आहे ना, समजलं बेटा? बघा, जास्त काही विशेष नाही रे बेटा, फक्त फॉर्म्युले तुमचे पाठ झाले पाहिजे. ठीक आहे, चला, ते छान असं सुंदर असं न्यूमरिकल्स आहे. हे पण मस्त लॉ ऑफ मशीनचं न्यूमरिकल आहे भाऊ, लॉ ऑफ मशीनचं. हे लेगंद मंद दिसतं. हे तुम्हाला असं वाटतं की हे खूप कठीण असेल, पण कठीण नाही बेटा, कठीण नाहीये. ठीक आहे, चला, मग आपण सॉल्व्ह करायचं. हो सर, सॉल्व्ह करू सर. चला, तर सर्वात पहिले मी लिहून घेतो बेटा गिवन. त्यानंतर लिहितो बेटा मी 2 फाइंड. भरपूर जण मिळतात सर, असं कटकट आवाज का बरं येतो सर? अरे कटकट आहे, मी बोर्डावर लिहितो ना, त्यामुळे हा कटकट आवाज येतो. ठीक आहे, चला, असं ते युट्यूब चॅनलवर पोरांनी कमेंट टाकली होती, जाऊ द्या. इन अ मशीन लोड दिला बेटा 500 न्यूटन. बघा काय सांगितलेलं आहे. इन अ मशीन लोड ऑफ 500 न्यूटन वॉज लिफ्टेड बाय एफर्ट ऑफ 50 न्यूटन. म्हणजे ते असं म्हणताय की 500 न्यूटनच्या लोडला उचलण्यासाठी, लिफ्ट करण्यासाठी 50 न्यूटनचा एफर्ट लागतोय. बघा, 500 न्यूटनच्या लोडला उचलण्यासाठी 50 न्यूटनचा एफर्ट लागतोय. म्हणजे हा दिलाय 500 न्यूटन, म्हणजे W1 तुम्हाला दिलेला आहे 500 न्यूटन. म्हणजे 500 न्यूटनच्या लोडला लिफ्ट करण्यासाठी तुम्हाला एफर्ट लागतोय 50 न्यूटन. हे समजलं का? 500 न्यूटनच्या लोडला लिफ्ट करण्यासाठी एफर्ट लागतोय 50 न्यूटन. त्यानंतर अनादर लोड, एक दुसरा लोड आहे, अजून दुसरा अनादर लोड ऑफ 750 न्यूटन वॉज लिफ्टेड बाय अन एफर्ट ऑफ 60 न्यूटन. म्हणजे अजून एक लोड आहे रे भाऊ, W2 म्हणतो मी याला. तो किती? 750 ना, 750 न्यूटन, बरोबर. आणि या 750 न्यूटनच्या लोडला लिफ्ट करण्यासाठी एफर्ट लागतोय आपल्याला किती रे भाऊ? 60 न्यूटन रे भाऊ. अरे वा, अरे वा. पुढे ऑब्टेन द लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन काढून दाखवा.
लॉ ऑफ मशीन काढून दाखवा आम्हाला. चला काढून दाखवायचे का मग? हो सर. एवढं दिलंय लॉ ऑफ मशीन. एकदम सोपं बेटा प्रॉब्लेम. हे सर्व आलेले प्रॉब्लेम बरं न्यूमेरिकल्स. हे मी मागच्या पेपरला मी घेतलेलं आहे. मागच्या पेपरला मी थोडं सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे कसं तुम्हाला थोडं बरं वाटेल बॉस. चला पुढे लक्ष द्या बेटा. आता काय सांगितलेलं आहे? पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन. तुम्हाला सर्वांना माहिती लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला काय असतो आपला? बरोबर लॉ ऑफ मशीन काय आपल्याकडे सांगा बरं मला. कोण सांगेल? P इज इक्वल टू MW प्लस C. बरोबर आहे का? हो सर. P इज इक्वल टू MW प्लस C सर. बरोबर आहे सर. चला तर मी आता एक काम करणार आहे बेटा. मी आता एक काम करणार आहे. या फॉर्म्युल्यामध्ये सर्वात आधी या P च्या ऐवजी मी P1 ची व्हॅल्यू पुट करेल. आता P च्या ऐवजी P1 टाकला म्हणजे W च्या ऐवजी मला काय टाकावं लागेल? W1 टाकावं लागेल. हे समजलं का? जर मी P च्या ऐवजी P1 ची व्हॅल्यू टाकतोय तर W च्या ऐवजी मला कोणाची व्हॅल्यू टाकावं लागेल? W1 ची. चला मग मी टाकणार आहे बघा. लक्ष द्या कसं होऊन जाईल ते. या P च्या ऐवजी मी टाकतोय P1 ची व्हॅल्यू. P1 किती बेटा आपल्याकडे? 550 सॉरी इज इक्वल टू M असाच्या असा. M माहिती नव्हता ना मला. W. आता बघा P च्या ऐवजी मी P1 ची व्हॅल्यू टाकली तर या W च्या ऐवजी मी कोणाची व्हॅल्यू टाकेल? W1 ची. तर W1 किती आपल्याकडे? 500 प्लस C. अरे वा त्याला नाव दिलं मी इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसरी गोष्ट घ्या. आता दुसरं, जसं मी P च्या ऐवजी P1 ची व्हॅल्यू टाकली होती आणि W च्या ऐवजी W1 ची व्हॅल्यू टाकली होती, सेम मी तसंच करणार आहे बेटा. P च्या ऐवजी आता P2 ची व्हॅल्यू टाकेल. आता याच रिलेशन मध्ये P च्या ऐवजी मी टाकणार आहे P2 ची व्हॅल्यू. चला तर P2 ची व्हॅल्यू किती? 60. तर P च्या ऐवजी टाकला बेटा मी 60 M असाच्या असा W. जसं मी P च्या ऐवजी P2 ची व्हॅल्यू टाकली तसं मी W च्या ऐवजी W2 ची व्हॅल्यू टाकणार आहे. समजतंय का? जसं मी P च्या ऐवजी P2 ची व्हॅल्यू टाकली तसं मी W च्या ऐवजी W2 ची व्हॅल्यू टाकणार. तर W2 ची व्हॅल्यू किती बेटा आपल्याकडे? 750. इक्वेशन नंबर 2. हे समजलं का मला? हे सांगा. मी काय केलं? हे आपल्याकडे लॉ ऑफ मशीन होतं. 2 मिनिट. हे आपल्याकडे लॉ ऑफ मशीन होतं. मी काय केलं? या P च्या ऐवजी सर्वात आधी P1 टाकला आणि या W च्या ऐवजी मी W1 टाकला आणि हे इक्वेशन मला मिळालं. त्यानंतर मी काय केलं? या सेम इक्वेशन मध्ये P च्या ऐवजी P2 ची व्हॅल्यू टाकली आणि या W च्या ऐवजी W2 ची व्हॅल्यू टाकली म्हणजे मला इक्वेशन नंबर 2 मिळालं. समजलं बेटा? आता मी एक काम करणार आहे. मोठ्यातून छोट्याला वजा करणार आहे. सॉरी, छोट्याला मोठ्यातून वजा करणार आहे. चला मग ठीक आहे ना, मग करू ना. मग इकडे करायचं का? हो सर. इकडेच करून घेतो. चला मला सांगा, हा मोठा आहे का हा मोठा आहे? तर 60 वाला थोडा मोठा दिसतोय. बरोबर ना? 60 वाला बघा थोडा मोठा दिसतो. मी काय करतो? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. मी दुसऱ्यातून पहिल्याला वजा करतोय. मी थोडं छोटं करून घेतो यार. आता महावणार नाही ते आपलं उत्तर. थोडं छोटं करतो. चालेल ना? चालेल सर. छोटं करा, मोठं करा, कसंही करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. चला पुढे घ्या बेटा. मी पहिल्याला दुसऱ्यामधून वजा करतो. चला मी पहिले दुसरा लिहितो. मग दुसरं काय आपल्याकडे? 60 इज इक्वल टू M इंटू 750. M इंटू 750 असं जास्त लिहितो. जाऊ द्या. प्लस C. हे झालं मी इक्वेशन नंबर 2. आता 2 मधून मी पहिल्याला वजा करतो. पहिला काय आपला? 50 M इंटू किती बेटा? 500 प्लस C. चला वजा बाकी करा बरं. हा C मधून C गेला 0. मला सांगा बेटा, 750 M मधून 500 M गेले. बोला 750 M मधून 500 M गेले. 750 मँगो मधून 500 मँगो गेले. किती मँगो? 250 मँगो. 250 मँगो. बघा बेटा, M मी जसा ठेवतो बेटा. तर 750 M मधून 500 M गेले. 250 M. किती आलं बेटा आपलं? 250 M. हे समजलं का मला? हे सांगा पहिला. हे थोडं महत्वाचं आहे. बघा बेटा, 750 M मधून 500 M गेले. किती M आले बेटा? 250 M आले. किती M आले? 250 M आले. हे समजलं का बेटा? 750 M मधून 500 M गेले 250 M. 60 मधून 50 गेले 10 बेटा. 60 मधून 50 गेले 10. म्हणजे आपल्याकडे काय उरलं? 10 इज इक्वल टू M इंटू 250. आपल्याकडे उरलं 10 इज इक्वल टू 250 M.
m इंटू 250 m बेटा, बरोबर आहे. चला तर 250 जो 250 आहे ना, हा इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे येताना डिवाइड लावून जाईल, इकडे येताना डिवाइड लावून जाईल, म्हणजे काय होऊन जाईल तो 10 डिवाइडेड बाय 250. किती आलं रे, किती आलं रे, किती आलं रे, बोला रे बोला, बोला रे बोला, बोला रे बोला. 10 डिवाइडेड बाय 250 0.04. एम ची व्हॅल्यू आलेली आहे 0.04. तर ही झाली बेटा माझी एम ची व्हॅल्यू. आले का, आली, आली रे भाऊ, आले रे भाऊ. एम ची व्हॅल्यू आली बेटा 0.04 झालं. एम ची व्हॅल्यू तर आपली आली. आता महत्वाची व्हॅल्यू म्हणजे काय आपल्याला काढायचं बेटा, आता ही एम ची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 कशामध्ये टाकून देतो, कशामध्ये टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आवडत असेल तर इक्वेशन 1 मध्ये टाका, नसेल आवडत तर इक्वेशन नंबर 2 मध्ये टाका, कशामध्ये टाका तुमचं उत्तर बरोबर येईल. नाही असेल तर वाटलं असं टाकून बघा. चला आता ही जी एम ची व्हॅल्यू आलेली आहे ना, ही मी टाकतो इक्वेशन नंबर 1 मध्ये. मी 1 मध्ये टाकतो किंवा 2 मध्ये टाका, काही प्रॉब्लेम नाही. चला का बरं टाकताय सर, ग्रुपच्या बसाना सांगतो ना, सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी करावं लागतं ते. पुट द व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकतो मी, ठीक आहे. चला इक्वेशन 1 काय बेटा आपला, बोला. 50 इज इक्वल टू एम, एम ची व्हॅल्यू किती बेटा, एम ची व्हॅल्यू 0.04 मल्टीप्लाय बाय 500 प्लस सी, ठीक आहे. चला करा बरं. 50 इज इक्वल टू 0.04 इंटू 500 किती आलं, 0.04 इंटू 500 20 आला बेटा. 20 प्लस सी. आता हा 20 इकडे प्लस आहे, इकडे त्यांना काय होऊन जाईल तो मायनस. 20 इकडे प्लस इकडे त्यांना मायनस होऊन जाईल तो, म्हणजे काय होऊन जाईल तो 50 मायनस 20 इज इक्वल टू सी. बघा प्लस 20 इकडे त्यांना मायनस 20 आला, तर सी ची व्हॅल्यू किती आली बेटा, 50 मधून 20 गेले 30. तर सी ची व्हॅल्यू आलेली आहे 30. सी ची व्हॅल्यू आलेली बेटा 30. आलं बेटा लक्षात. हो सर, एम मिळाला, सी मिळाला, एम मिळाला, सी मिळाला, झालं. एम मिळाला, सी मिळाला, झालं आपलं काम बेटा. आता लॉ ऑफ मशीन टाकायचं कसं मी सांगतो ना, बघा बेटा. देन द लॉ ऑफ मशीन इज, द लॉ ऑफ मशीन इज, याला थोडस मी छोटं करून घेतो म्हणजे थोडं मस्त मस्त होऊन जाईल ना. हो सर, करा सर थोडं छोटं, ठीक आहे. लॉ ऑफ मशीन इज, चला असं लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला काय असतो आपला, पी इज इक्वल टू MW प्लस सी असतो, बरोबर ना. चला आता फक्त काय करायचं तुम्हाला, या लॉ ऑफ मशीन मध्ये एम आणि सी ची व्हॅल्यू टाकायची, विषय क्लोज. लॉ ऑफ मशीन मध्ये तुम्ही काढलेली एम ची व्हॅल्यू आणि तुम्ही काढलेली सी ची व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू याच्यात घुसडायच्या बस. म्हणजे कसं होऊन जाईल ते, पी इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू किती आली बेटा 0.04 W प्लस सी ची व्हॅल्यू किती आली बेटा 30. झालं. हेच तर तुम्हाला काढायचं होतं, लॉ ऑफ मशीन. हेच तुम्हाला काढायचं बेटा. किती सिंपल आहे का नाही, सुंदर आहे का नाही, मस्त आहे का नाही, एकदम छान आहे का नाही. तर बेटा थोडंसं व्यवस्थित बघून घ्या, छान छान सुंदर सुंदर बघून घ्या. आणि मी सुद्धा एक पाण्याचा घोट मारून घेतो, म्हणजे तो जेणेकरून अजून पुढच्या न्यूमेरिकल घ्यायला आपल्याला थोडी मजा येऊन जाईल, ठीक आहे. चलो तर आता आपण लिहून घेऊ पहिले गिव्हन, ठीक आहे ना. चला गिव्हन, त्यानंतर असं आपलं टू फाइंड, आणि त्यानंतर असं बेटा आपलं सोल्युशन, ठीक आहे. ओके सर, डन सर, डन सर, डन सर. चला घ्या 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 पटकन पटकन पटकन. बघा बेटा, इन अ डिफरन्शियल ऍक्सले अँड व्हील, इन अ डिफरन्शियल ऍक्सले अँड व्हील, बघा बेटा डिफरन्शियल ऍक्सले अँड व्हीलचं दिलेलं बरं. चला तर यामध्ये एक तुम्हाला दिला असेल डायमीटर ऑफ एफर्ट व्हील, आणि दोन तुम्हाला दिलं असेल बेटा डायमीटर ऑफ ऍक्सले. चला तर इन डिफरन्शियल ऍक्सले अँड व्हील द डायमीटर ऑफ व्हील इज 40 सेंटीमीटर. बघा डायमीटर ऑफ व्हील म्हटलंय, व्हील म्हणजे मोठं मोठं, व्हील म्हणजे मोठं मोठं. तर व्हीलचा डायमीटर 40 सेंटीमीटर बेटा, म्हणजे कॅपिटल डी तुम्हाला दिलेला आहे 40 सेंटीमीटर. पुढे अँड डायमीटर ऑफ ऍक्सले आर, डायमीटर ऑफ ऍक्सले जे आपले ऍक्सल असतात दोन, डिफरन्शियल मध्ये दोन असतात बेटा, डिफरन्शियल मध्ये दोन ऍक्सल असतात. तर दोघे ऍक्सलचं डायमीटर तुम्हाला दिलं बेटा 10 आणि 8. तर मोठा वाला असतो D1 आणि छोटा वाला असतो D2. तर तुम्हाला दिलं बेटा 8 सेंटीमीटर. पुढे इफ अन एफर्ट ऑफ 50 न्यूटन, एफर्ट दिला बेटा, एफर्ट म्हणजे पी, एफर्ट म्हणजे पी. तर एफर्ट दिला बेटा 50 न्यूटन, तर एफर्ट तुम्हाला दिलेला आहे 50 न्यूटन. पुढे कॅन लिफ्ट अ लोड ऑफ 1500 न्यूटन, लोड पण दिला बेटा तुम्हाला 1500 न्यूटन. लोड 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 दिलाय तुम्हाला 1500 न्यूटन.
चला, लोड दिला डब्ल्यू दिला 1500 न्यूटन, 1500 न्यूटन. पुढे फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी आपल्याला काढायची आणि त्यानंतर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे पीएफ काढायचं बेटा आपल्याला. बघा लक्ष द्या, आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे आणि पीएफ. पीएफ म्हणजे काय असतं बेटा? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. पीएफ म्हणजे काय असतो आपला? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या. चालू करायचं मग? हो सर चालू करा सर. तर सर्वात आधी बेटा लक्ष द्या, सर्व सेंटीमीटर मध्ये का? हो. न्यूटन मध्ये का? हो. मध्ये युनिट कन्व्हर्जनची आपल्याला गरज नाही. युनिट कन्व्हर्जनची आपल्याला गरज नाही. चला मग डिफरन्शियल ऍक्सल अँड व्हील. बघा बेटा न्यूमरिकल मध्ये काय दिलंय? कोणती मशीन दिली तुम्हाला? डिफरन्शियल ऍक्सल अँड व्हील. तर डिफरन्शियल ऍक्सल अँड व्हीलचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. मग लिहायचा फॉर, हे नाही लिहिलं चालतं, डिफरन्शियल ऍक्सल अँड व्हील आपला वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला असतो बेटा. वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला असतो, हे लक्षात घ्या, 2d अपॉन d1 मायनस d2. फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. बोला बोला बोला. डिफरन्शियल ऍक्सल अँड व्हीलचा फॉर्म्युला असतो 2d अपॉन d1 मायनस d2 बेटा. ठीक आहे, चाललंय बेटा. मग टाका किमती टाका. 2 इंटू डी, मोठा मोठा डी किती आहे? 40 अपॉन d1 मायनस d2. d1 किती बेटा? 10 वजा 8. 10 वजा 8 किती आलं? किती आलं? किती आलं? किती आलं बेटा? हे टाकताना ब्रॅकेट मध्ये द्या बेटा. ब्रॅकेट मध्ये टाका. कसं? असं, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार आणि म्हणजे आता टेन्शन नाही बा. 40 उत्तर आलं बेटा आपलं. मे बी तोंडी गणित आहे, जाऊ द्या. ठीक आहे चला. वेलॉसिटी रेशो आला आपला 40. आला का? आला रे भाऊ. चला इथे तुम्हाला 2 मार्क मिळालेले. त्यानंतर चला लक्ष द्या. आता बघा तुम्हाला व्हीआर दिलेला आहे, डब्ल्यू दिलेला आहे, पी दिलेला आहे, डब्ल्यू दिलेला आहे, पी दिलेला आहे, डब्ल्यू दिलेला आहे, पी दिलेला आहे. बघा डब्ल्यू आणि पी दिलेला असेल तर एम ए चा फॉर्म्युला काय असतो? एम ए चा फॉर्म्युला असतो डब्ल्यू अपॉन पी. तर डब्ल्यू तुम्हाला दिलेला आहे बेटा. डब्ल्यू तुम्हाला दिलेला आहे 1500, टाकून दिला. पी एफर्ट तुम्हाला दिला बेटा 50. कितीला भाऊ गेला? 5 त्रिक 15, 30. काही इकडे लिहू का? एम ए तुमचा आला बेटा 30. एम ए किती आला बेटा तुमचं? 30 आला. ठीक आहे ना. चला व्ही आर आला 40, एम ए आला बेटा 30. ठीक आहे. चला आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला मला कोण सांगेल? इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. ठीक आहे, चाललंय बेटा. एम ए ची व्हॅल्यू किती आली आपली? 30. वेलॉसिटी रेशो किती आला बेटा आपला? 40. आणि व्ही आर किती आला बेटा आपला? 100. सॉरी एम ए आला 30, व्ही आर आला 40. आता 30 अपॉन 40 इंटू 100 करा बरं बेटा. 30 डिवाइडेड बाय 40 मल्टिप्लाय बाय 100, 75%. तर इफिशियन्सी तुमची आलेली बेटा 75%. वारे वा वारे वा वारे वा. तर अशा पद्धतीने आपण इफिशियन्सी काढलेली. आता फक्त आपल्याला काढायचं बेटा पीएफ. आता आपल्याला काय काढायचं बेटा? पीएफ. चला तर पीएफचा फॉर्म्युला असतो, इकडे येऊ का? इकडे घेऊन जाईल. तर पीएफचा फॉर्म्युला असतो पी मायनस पी आय. पीएफचा फॉर्म्युला असतो पी मायनस पी आय. मग का रे आपला फॉर्म्युला पी मायनस पी आय का? पी आहे का आपल्याकडे? हो. पी आय आहे का आपल्याकडे? नाही. तर आपल्याला पहिले पी आय काढावं लागेल. चला मग पी आय. मग पी आय चा फॉर्म्युला असतो बेटा डब्ल्यू अपॉन व्ही आर. डब्ल्यू अपॉन व्ही आर. चला डब्ल्यू किती दिलेला? डब्ल्यू 1500. डब्ल्यू किती बेटा आपला? 1500. आणि व्ही आर किती बेटा? व्ही आर किती आला होता आपला? 40. चला किती आला बेटा? 1500 अपॉन 40 करा बरं. 37.5. तर पी आय तुमचा आला बेटा 37.5 न्यूटन. न्यूटन ना? हो. हा आला तुमचा पी आय. हा आला तुमचा पी आय. आता तुम्हाला काढायचं बेटा पीएफ. तुम्हाला काढायचं बेटा आपला पीएफ. तर पीएफचा फॉर्म्युला कोण सांगेल? आता सांगितलं रे. तर पीएफचा फॉर्म्युला असतो पी मायनस पी आय. मग पी किती बेटा आपल्याकडे? पी 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 आय 50 मायनस पी आय किती आला बेटा? 37.5. 37.5. तर आपलं उत्तर आलं 12.5, 12.5.
तर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन आला आपलं 12.5 न्यूटन. असं आहे ते. आलं लक्षात? किती सोपं आहे ना, सुंदर आहे ना, मस्त आहे ना, आवडला का तुम्हाला? तर अशा पद्धतीने आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेलं आहे. बघा जास्त काही विशेष नाही रे. बघा डिफरन्शियल ऍक्सिलरेशन व्हील हे थोडंसं करून जा IMP. फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे 2d/d1 - d2. हे तर रेग्युलर, हे तर आपलं रोजचं आहे, हे तर आपलं रोजचं आहे डायरेक्टली. ठीक आहे ना. चला पुढे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं अजून वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक, हे पण IMP. हे पण IMP. वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक हे सुद्धा आपला IMP. चला चालल्या मग. पहिले लिहितो बेटा मी गिवन. पहिले लिहावं लागतं गिवन, नंतर लिहू आपण टू फाइंड, आणि नंतर लिहितो बेटा मी सोल्युशन. ठीक आहे. चला गिवन, टू फाइंड आणि सोल्युशन. चाललंय बेटा. पुढे काय म्हणतं आपलं न्यूमेरिकल? द डायमीटर ऑफ बिगर अँड स्मॉलर पुली. ओ बापा, वेस्टर्न डिफरन्शियल ब्लॉकला एक मोठी पुली असते आणि एक छोटी पुली असते. मोठ्या पुलीला आपण कॅपिटल डी म्हणतो आणि छोट्या पुलीला आपण स्मॉल डी ने डिनोट करतो. आलं लक्षात तुम्हाला? मोठ्या पुलीचा डायमीटर म्हणजे मोठा डी आणि छोट्या पुलीचा डायमीटर म्हणजे छोटा डी बेटा. ठीक आहे. चला. द डायमीटर ऑफ बिगर अँड स्मॉलर पुली, पहिले बिगर म्हटल्यानंतर स्मॉलर म्हटलंय, ऑफ वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक इज 250 mm अँड 100 mm. म्हणजे कॅपिटल डी तुम्हाला दिला असेल. कॅपिटल डी कधी मोठा असतो ना, 250 mm, आणि स्मॉल डी म्हणजे छोटा डायमीटर 100 mm. पुढे डिटरमाइन द एफर्ट. ऐका रे, डिटरमाइन द एफर्ट. एफर्ट डिटरमाइन करायचं. डिटरमाइन करायचंय काय? एफर्ट आपल्याला डिटरमाइन करायचंय. रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 3 किलोन्यूटन. लोड दिला बेटा 3 किलोन्यूटन. लोड दिलाय तुम्हाला 3 किलोन्यूटन. लोड म्हणजे W असतं बेटा. लोड दिलाय तुम्हाला 3 किलोन्यूटन विथ 80% इफिशियन्सी. इफिशियन्सी दिली बेटा 80%. हे थोडं वेगळे ना, इफिशियन्सी देऊन टाकली त्यांनी आपल्याला. चालतं ना, आपला काही विषय आहे काय? आपल्याला काही विषय नाही भाऊ. चला आता या ठिकाणी एक थोडंसं काम तुमचं वाढलेलं आहे. काय हो सर, काय काम वाढलंय? बघा बेटा लक्ष द्या. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. जो तुमचा जो लोड तुम्हाला दिलेला आहे, लोड W, हा तुम्हाला दिलेला आहे किलो न्यूटन मध्ये. आणि किलो न्यूटन मध्ये आपण कधी वापरतो का? नाही, म्हणजे वापरलं तरी चालतं, पण न्यूटन मध्ये मस्त असतं. न्यूटन मध्ये मस्त असतं. चला मग किलो न्यूटनचं रूपांतर आपण न्यूटन मध्ये करू. कसं करता? 3 × 10⁻³ न्यूटन. किंवा तुम्हाला सांगितलं होतं मी, काय सांगितलं होतं? 3 किलो न्यूटन आहे का, मला 3000 न्यूटन लिहिलं तरी सुद्धा चालतं. 3 × 10⁻³ का नाही, 10⁻³ म्हणजे 3 शून्य जरी दिले आपण 3 तरी सुद्धा चालतात. तर 3 × 10⁻³ म्हणजेच 3000 न्यूटन बेटा. ठीक आहे ना. चला झालं आपलं. बाकी सर्व हे MM मध्ये सर्व एकदम ओके. ओके मी थँक्यू. चालल्या. आता मशीन कोणती रे आपले रे? वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक. चालले यायचं मग. अरे यार, फॉर वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक फॉर वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक. बोला 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 बोला. फॉर्म्युला काय असतो आपला? तर यासाठी फॉर्म्युला असतो बेटा आपला सेम आहे. डिफरन्शियल पुली ब्लॉकचा आणि वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकचा सेम बेटा. काय? 2D/D - स्मॉल डी. मग लक्ष द्या. वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकचा फॉर्म्युला आहे 2 × D/ मोठा डी मायनस छोटा डी. असा आहे तो. सिंपल आहे भाऊ, एकदम मस्त आहे भाऊ. आवडला का तुम्हाला? आवडला सर आमले. फॉर्म्युला पाठ करा, विषय क्लोज करा. 2D/D - स्मॉल डी. चला टाका 2 × मोठा डी किती आला बेटा आपल्याकडे? 250 टाकून दिला. अपॉन D - स्मॉल डी. कॅपिटल डी किती बेटा? 250. स्मॉल डी किती बेटा? स्मॉल डी 100. आता हे कॅल्क्युलेट करताना फक्त ब्रॅकेट टाका. चला नाही तर उत्तर तुमचं चुकीचं येईल बरं. ब्रॅकेट खूप महत्वाचा बेटा. चला टाका पटकन पटकन. तुम्ही लवकर टाकता, मी लवकर टाकतो. तर माझं उत्तर आला बेटा 3.33. खूपच कमी आला रे, खूपच कमी आला डायरेक्ट. आपल्याला काय करायचं आहे? 3.33. हा आला आपला VR. हा आला बेटा आपला VR. चला VR आपला झालेला आहे, बरोबर आहे. आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला दिला बेटा आपल्याला. तर इफिशियन्सी आहे आणि VR आहे. तर तुम्हाला MA मिळून जाईल का? MA. हो सर मिळून जाईल सर. चाल द्या बेटा. बोला इफिशियन्सीचा फॉर्म्युला कोण सांगेल? इफिशियन्सी इज इक्वल टू
MA अपॉन VR इंटू 100 बरोबर आहे का? हो. चला, तर ज्या ज्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ना ते टाकून द्या. मला सांगा तुमच्याकडे इफिशियन्सी आहे का? हो सर आहे सर. तर इफिशियन्सी तुमच्याकडे 80% आहे का? तर इफिशियन्सीच्या ऐवजी मी टाकली 80%, याची व्हॅल्यू टाकून द्या इज इक्वल टू MA आहे का तुमच्याकडे? MA नाही सर, MA नाही आहे सर आमच्याकडे. MA ला पडू द्या, मग जो नाही आहे त्याला पडू द्या. VR आहे का? VR हो सर आहे सर, VR आहे सर. किती रे? 3.33. तर VR टाकला बेटा मी 3.33 इंटू 100. आता बघा बेटा, लक्ष द्या 2 मिनिटं. डिवाइड वाला भाऊ इकडे जाताना मल्टिप्लायला होईल आणि मल्टिप्लाय वाला भाऊ इकडे येताना डिवाइडला होईल. तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, आपल्याला आता MA ची व्हॅल्यू शोधायची. तर काय होऊन जाईल? डिवाइड वाला इकडे येताना मल्टिप्लायला, मल्टिप्लाय वाला इकडे येताना डिवाइडला. तर कसं होऊन जाईल ते? 80 खालचा वरे म्हणजे इंटू 3.33 बरोबर. डिवाइड वाला मल्टिप्लायला करा आणि मल्टिप्लाय वाला जो 100 होता ना हा इकडे येताना डिवाइडला होऊन जाईल. मग हे झालं बेटा आपलं MA. तसं सांगा बरं बेटा, ब्रॅकेट द्यायचं द्या, नाही तर नाही बी दिला तरी चालेल. असं प्लस मायनस असेल ना, असं मायनस प्लस तर ब्रॅकेट देऊन द्यायचा. मल्टिप्लाय वगैरे असेल तर नाही बी दिला चालतो. 80 इंटू 3.33 डिवाइड बाय 100 2.664 आला. 2.664 हा झाला बेटा आपला MA. हा झाला बेटा आपला MA झाला. आपल्याला MA शोधायचा होता का रे? नाही सर, आपल्याला MA नव्हता शोधायचा. मग काय शोधायचं होतं बेटा आपल्याला? तर आपल्याला शोधायचं होतं कुठे गेला रे? डिटरमाइन द एफर्ट. आपल्याला एफर्ट कॅल्क्युलेट करायचा होता. आपल्याला एफर्ट, डिटरमाइन द एफर्ट आपल्याला शोधायचा होता. चला, मग एफर्टचा फॉर्म्युला मला सांगा. MA चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला सर्वांना? हो. तर MA चा फॉर्म्युला काय बेटा आपला? W/P. तर MA आलं बेटा आपलं 2.664 इज इक्वल टू W. लोड आहे का आपल्याकडे? हो. किती बेटा? 3000. बघा लोड किती आपल्याकडे? 3000 3000 आहे आपल्याकडे. आणि एफर्ट किती बेटा? माहिती नाही. तेच तर आपल्याला काढायचं होतं. चला, मग आता काय होऊन जाईल? डिव्हाइड वाला मल्टिप्लाय, मल्टिप्लाय वाला डिव्हाइड. खालचा वरे वरचा खाली. याची आत्मा याच्यात, याची आत्मा याच्यात. ओम फट स्वाहा. चालत्या हो. म्हणजे कसं होऊन जाईल? P इज इक्वल टू भाऊ इकडे 3000 डिवाइडेड बाय 2.664. किती आला बेटा P किती आला? बोला रे बोला. 3000 डिवाइडेड बाय 2.664. तर माझं उत्तर आलं बेटा 1126.12 न्यूटन. तर हे झालं बेटा माझा आन्सर. तो सोपं होतं का नाही? मस्त होतं का नाही? बघा बेटा, सिंपलशी गोष्ट आहे. तुम्हाला फक्त वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉकच्या व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि बाकी हे सर्व तुमच्यासाठी नवीन नाही बेटा. सर्व काही आपलं जुनच आहे ना. ठीक आहे ना? चला बघा. तर आपलं छान असं सुंदर असं शेवटचं न्यूमेरिकल आपल्या या चॅप्टरचं बेटा, जे आपला आधारित आहे स्क्रूजॅकवर. आणि स्क्रूजॅक हे सुद्धा तुम्हाला भरपूर IMP बेटा. ठीक आहे. चला, मग स्क्रूजॅकचा फॉर्म्युला काय होता सर? 2πr अपॉन पिच किंवा 2πl अपॉन पिच. ते 2 फॉर्म्युले बघू कोणता लागतो काय नाही. चला बघा कोणता फॉर्म्युला लागतो आपल्याला. आता तुम्ही पहिले लिहून देतो गिवन, त्यानंतर लिहितो बेटा मी 2 फाइंड. आणि त्यानंतर बेटा आपलं सोल्युशन. ठीक आहे, डन. चालतंय बेटा. आता लक्ष द्या 2 मिनिटं. आता महत्वाचं थोडंसं. अ स्क्रू जॅक हॅव्हिंग 5 mm पिच तुम्हाला दिलेली आहे 5 mm. पिच तुम्हाला दिलेली बेटा 5 mm. पिच म्हणजे स्मॉल p. पुढे and has 300 mm as a diameter of effort wheel. म्हणजे एफर्ट व्हीलचा जो डायमीटर तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला दिलेला बेटा 300 mm. तर डायमीटर ऑफ एफर्ट व्हील का? अच्छा, असं आहे का ते? 300 mm. डायमीटर ऑफ एफर्ट व्हील तुम्हाला दिला बेटा 300 mm. ठीक आहे. इज यूज टू लिफ्ट अ लोड ऑफ 80 किलोन्यूटन. लोड तुम्हाला दिला बेटा 80 किलोन्यूटन. इज यूज टू लिफ्ट अ लोड ऑफ 80 किलोन्यूटन. लोड दिला 80 किलोन्यूटन. लोड म्हणजे W असतो. फाइंड द VR. VR तुम्हाला शोधायचा आहे.
त्यानंतर एफर्ट पण शोधायचा बेटा, फाइंड व्ही आर अँड एफर्ट पण शोधायचा रे बापा. रिक्वायर्ड इफ इफिशियन्सी ऑफ मशीन इज 40%. मशीनची इफिशियन्सी दिली बेटा तुम्हाला 40%. मशीनची इफिशियन्सी तुम्हाला दिलेली 40%. ठीक आहे ना? ठीक आहे सर. आमले सोपं आहे सर एकदमच. फक्त आमले सांगून द्या की वेलोसिटी रेशो कसा काढता. सांगतो बेटा, टेन्शन न घ्या. बघा एकदम साधं सिंपल आहे. पिच दिलेला आहे, डायमीटर दिला, लोड दिला, इफिशियन्सी दिली, व्ही आर आणि एफर्ट तुम्हाला काढायचा आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट बेटा, आपला फॉर्म्युला काय सांगतो, 2 पाय आर अपॉन पिच. 2 पाय आर म्हणजे आपल्याला लागते रेडियस. आपल्याला लागते रेडियस बेटा. मग रेडियस लागते का आपल्याला? अरे बेटा तुम्हाला सर्वांना माहिती, हा तर सर्कल असेल आपला आणि डायमीटर हा असतो बेटा आपला डायमीटर, हा असतो बेटा आपला डायमीटर, हा असतो बेटा आपला डायमीटर. आणि डायमीटरच्या अर्धी काय असतं बेटा आपली रेडियस. डायमीटरच्या अर्धी काय असतं बेटा आपली रेडियस. हे तुम्हाला माहिती बेटा सर्वांना? हे माहिती आहे का? बोला 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 बोला. बघा बेटा लक्ष द्या, सिंपलची गोष्ट, डायमीटरच्या अर्धी काय असतं बेटा आपली रेडियस. डायमीटरच्या अर्धी काय असतं बेटा आपली रेडियस. जर डायमीटर तुम्हाला दिलेला असेल 300 mm, डायमीटर जर दिलेला असेल 300 mm, तर सांगा बरं मला रेडियस किती येईल? डायमीटर 300 तर रेडियस किती येईल बेटा 150 mm. लक्षात ठेवा बेटा, डायमीटरची हाफ काय असते आपली रेडियस. ठीक आहे, चला मग मी एक काम करतो, या ठिकाणी लिहून घेतो. डायमीटर 300 असेल ना, तर आपली रेडियस येऊन जाईल 150 mm. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असावं बेटा, असं मला वाटतं. ठीक आहे, चला चाललंय बेटा पुढे. झालं आपलं काय? किलो न्यूटन आहे. किलो न्यूटनचं रूपांतर न्यूटन करायचंय का? हो सर करायचंय सर आम्हाला. ठीक आहे बेटा, करा मग, करा करा करा. चला, तर किलो न्यूटनचं रूपांतर न्यूटन मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, 10⁻³ ने मल्टिप्लाय करून देतो. विषय क्लोज. बघा जर तुम्ही किलो न्यूटन मध्ये जरी ठेवलं ना तरी सुद्धा चालतं, पण विषय काय होतो माहितीये का, की तुमचा जो एफर्ट येईल हा एफर्ट सुद्धा मग किलो न्यूटन मध्ये येईल. बाकी तुमची इच्छा, किलो न्यूटन मध्ये काढायचं तर किलो न्यूटन मध्ये काढा, न्यूटन मध्ये काढायचं तर न्यूटन मध्ये काढा, तुमची इच्छा बेटा. ठीक आहे, चला. तर 80 × 10⁻³ म्हणजे याचाच अर्थ आपण याला 80,000 सुद्धा लिहू शकतो. बघा तुम्हाला सांगितलं होतं 80 × 10⁻³ 10⁻³ असेल का, तर तुम्ही त्याला 3 शून्य लिहू शकता, म्हणजे 80,000 न्यूटन. ठीक आहे ना? चला, सर्व गिवन आपलं झालेलं आहे. सर्व गिवन आपलं झालेलं आहे. चला, तर सर्वात आधी आपण एक काम करू बेटा, या स्क्रूजॅकचा व्हेलॉसिटी रेशो पहिले काढून घेऊ. चालतंय बेटा. फॉर स्क्रूजॅक, फॉर स्क्रूजॅक बेटा. ठीक आहे ना? चला, तर स्क्रूजॅकचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा. बोला 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 बोला. व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन पिच. 2 पाय आर अपॉन पिच. चला मग चालतंय. 2 × पाय × आर किती बेटा? आर रेडियस किती? रेडियस 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 आहे आपल्याकडे 150. 150 अपॉन पिच. पिच किती बेटा? पिच आहे आपल्याकडे 5 mm. समजलं बेटा? 2 पाय आर अपॉन पिच हा आपला फॉर्म्युला आहे. मग 2 टाकला, पाय टाकला, पाय म्हणजे कॅल्सियतला पाय बेटा. ठीक आहे ना? आणि आर रेडियस किती बेटा आपल्याकडे? तर रेडियस दिली बेटा तुम्हाला 150 mm, तर 150 टाकून दिली. आणि पिच आपल्याकडे 5 mm आहे, तर 5 mm टाकून दिले बेटा. ठीक आहे, चला. तर बोला बरं बेटा, व्हेलॉसिटी रेशो किती आला आपला? काढा 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 पटका. चला जोरात काढा. 2 × पाय × 150. पाय माहिती तुम्हाला कसं टाकतो बेटा? शिफ्ट दाबून हे EXP दिसतं तुम्हाला. बघा शिफ्ट दाबून EXP दाबलं की तुमचा पाय येऊन जाईल बेटा. 2 × पाय × 150 डिवायडेड बाय 5. तर माझं उत्तर आलं 188.49. 188.49 हा तुमचा झाला बेटा व्हेलॉसिटी रेशो. हा तुमचा झाला व्हेलॉसिटी रेशो. ठीक आहे, चला. तर व्हेलॉसिटी रेशो तुमचा या ठिकाणी झालेला आहे. मिळाले रे भाऊ, थोडेसे मार्क मिळाले रे भाऊ. आता तुम्हाला काढायचं बेटा एफर्ट. मला सांगा बेटा, तुमच्याकडे VR आहे, तुमच्याकडे इफिशियन्सी आहे, मग तुम्हाला MA मिळून जाईल का? MA मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळून जाईल सर. चला बेटा, मग सर्वात आधी आपण पहिले MA काढू. मग बोला इफिशियन्सीचा फॉर्म्युला कोण सांगेल? MA अपॉन VR × 100 बेटा. बरोबर आहे? इफिशियन्सी किती दिलेली बेटा? 40%. टाकून देऊ का? हो सर टाकून द्या सर. ठीक आहे बेटा. MA किती? MA किती आहे माहिती नाही ना सर. पडू द्या बेटा. व्हेलॉसिटी रेशो किती बेटा? 188.49. 188.49 मल्टिप्लाय बाय 100. चला बघा बेटा, ज्यांच्या व्हॅल्यू मला माहिती होत्या त्या सर्वांच्या व्हॅल्यू मी या ठिकाणी टाकून दिल्या.
एफिशियन्सी माहिती होती टाकून दिली, VR माहिती होती टाकून दिली, 100 होता टाकून दिला, पण MA आपल्याकडे नव्हता बेटा. आता MA आम्ही असाच्या असा पडू दिला. तर काय होऊन जाईल आता, डिव्हाइड वाला मल्टिप्लायला आणि मल्टिप्लाय वाला डिव्हाइडला. बघा बेटा, ज्या वेळेस इज इक्वल टूच्या इकडून इकडे व्हॅल्यू जातात त्यावेळेस डिव्हाइड वाला मल्टिप्लायला जातो आणि मल्टिप्लाय वाला डिव्हाइडला जातो. तर बघा, खालचा वरे डिव्हाइड वाला मल्टिप्लायला, म्हणजे कसं होऊन जाईल ते 40 × 188.49 आणि हा जो मल्टिप्लाय वाला 100 होता हा येऊन जाईल बेटा डिव्हाइडला इज इक्वल टू MA. तर आपला हा झाला MA. तर किती आला बोला बोला बोला, MA ची व्हॅल्यू किती आली, जोरात जोरात बोला, 40 × 188.49 डिवाइड बाय 100. तर माझं उत्तर आलं बेटा 75.396. जे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुमचा आलेला आहे 75.396 बेटा. तर हा झाला आपला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज झाला का, हो चला. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज झाला का, तर आता आपल्याला काढायचा बेटा P, आपला एफर्ट करायचा होता ना. तर मला सांगा बेटा, MA चा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला, हो MA चा फॉर्म्युला आहे W/P. MA चा फॉर्म्युला आहे W/P, ठीक आहे ना. बघा बाय, थोडं तुमचा वेळ तुमच्याकडे कमी म्हणून मी टाइमपास वगैरे करत नाही, एकदम फास्ट घेतोय आपण, ठीक आहे ना. चला, तर किती आला रे MA, किती आला रे आपला रे, बोला रे बोला, बोला रे बोला, 75.396. आणि लोड किती रे बाळांनो आपला, तर लोड तुम्हाला दिलेला बेटा 80,000. लोड दिलेला तुम्हाला 80,000. शून्य व्यवस्थित टाका बरं, एखादा कमी जास्त आला ना विषय गंभीर होऊन जाईल. P किती बेटा, P तर काढायचा होता आपल्याला. चला, तुम्हाला सांगितलं होतं डिव्हाइड वाला मल्टिप्लायला, मल्टिप्लाय वाला डिव्हाइडला. खालचा वर येऊन जाईल, वरचा खाली येऊन जाईल. डिव्हाइड वाला मल्टिप्लायला येऊन जाईल, मल्टिप्लाय वाला डिव्हाइडला. खालचा वर आहे, वरचा खाली, याची आत्मा याच्यात, याची आत्मा याच्यात, ओमफट स्वाहा, असं इथे आलं लक्षात. चला, P इज इक्वल टू 80,000 अपॉन इकडचा इकडे येऊन जाईल बेटा 75.396. किती आला, किती आला, किती आला, करा पटकन. 1061.06 न्यूटन. तर हा झाला बेटा आपला एफर्ट, हा झाला बेटा आपला एफर्ट. आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं बेटा. बघा, जास्त काही कठीण नाही, फक्त कन्व्हर्जन तुम्हाला लक्षात ठेवायचे, फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, बस बाकी काहीच नाही बेटा. हे चॅप्टर एकदम साधं सोपं, एकदम सोजवळ असं हे चॅप्टर आहे. 20 मार्कांपर्यंत तुम्ही या चॅप्टर मध्ये स्कोर करू शकता बेटा, ठीक आहे ना. और सहित हे 20 मार्कांपर्यंत झालं बेटा, थेरी न्यूमेरिकल सर्व मिळून, ठीक आहे. तर प्रॉपर याचा अभ्यास करा. आणि हो बेटा, या पुढचे जे वन शॉट रिव्हिजन लेक्चर आहे हे तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जातील, काही काळजी करू नका. आणि हो, त्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, विनीत ट्युटोरियल्स, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विनीत सर नावाचं आपलं अपडेट वाला चॅनल आहे आणि विनीत ट्युटोरियल्स वाला आपलं लेक्चर वाला चॅनल आहे. दोघांना भरभरून प्रेम द्या, दोघांना सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हा व्हिडिओ जो तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर याला तुमच्या मित्रांना, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा बेटा, कारण कसं त्याचा जर फायदा होऊन गेला, त्यांची जर पासिंग येऊन गेली तर त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच लागेल. तर आशा करतो की आजचं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल, माझी थेरी न्यूमेरिकल्स वगैरे समजले असेल. आणि हो, या पुढचे लेक्चर सर्व आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला सांगितलं. ऑल कोर्सेस मध्ये जा, क्रॅश कोर्स वर क्लिक करा, सर्व लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. PDF नोट सर्व 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 तुम्हाला मिळून जाईल वेळ आले, ठीक आहे. आणि हो, पुढील सेमिस्टरचे सुद्धा भरपूर सारे कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनवर येणार आहे, त्यासाठी डाउनलोड करून घ्या ऍप्लिकेशन. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. बाय बाय, टाटा, सी यू.